नमस्कार, मी अंकिता तुषार चव्हाण तर सगळ्यात अंकिता आणि अंतरस कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. तर मी आपल्या चॅनलवरती रोज नवीन व्हिडिओ अपलोड करत आहे. तर ते तुम्हाला कसे वाटतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे की काळा चहा पिण्याचे काय फायदे आहेत. तर काळा चहा पिल्याने कोणकोणते फायदे होतात ते आता आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. काळा चहामध्ये वजन कमी करण्यासाठी घटक खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर शरीर उत्तम निरोगी राहते. त्याचप्रमाणे वजन नियंत्रणात राहते. काळा चहा दररोज सेवन केले तर रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी काळा चहा खूपच फायदेशीर ठरतो. काळा चहा पिल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बरेचसे पोटाचे विकार किंवा आजार जे काही असतात ते होत नाही. अतिसार आणि उलट्या होण्यासुद्धा यामुळे आराम मिळतो. दिवसभर तणावमुक्त राहण्यासाठी काळा चहाचा उपयोग होतो. काळा चहा प्यायल्यानंतर दिवसभराचा थकवा नाहीसा होतो. नियमित काळा चहा प्यायल्यास तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसेच पोटाचे किंवा अजून इतर काही जे आजार असतील ते सुद्धा कमी होण्यास काळ्या चहाचा पुरेपूर फायदा होतो आणि उपयोग होतो. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी दुधाचा चहा पिऊ नये. त्याऐवजी काळा चहा घेतला तर तो फायदेशीर ठरतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील आणि मधुमेहाच्या समस्येवर खूप मोठा त्याचा फायदा होतो. त्यामध्ये अँटीऑक्सिडंटसुद्धा मुबलक प्रमाणात आढळतं, जे हृदयासाठी फायदेशीर ठरतात. आणि चहा प्यायल्याने ब्लड प्रेशरसुद्धा कमी होते. तसेच काळ्या चहाचे सेवन केल्याने काळा चहा मेंदूच्या पेशींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत असते. तसेच केस आणि त्वचेसाठी ब्लॅक टी खूप फायदेशीर आहे आणि यामध्ये असलेले जे काही अँटीऑक्सिडंट असतात ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. जुलाब झाले तर आपण काळ्या चहात लिंबाचा रस टाकून पिण्यास जुलाब थांबते व आपल्याला त्याने आराम मिळतो. तसेच ज्यांना खूप तणाव आणि टेन्शन, थकवा असा येतो तर त्यांनी काळ्या चहाचे सेवन केले पाहिजे, जेणेकरून त्यांना खूप आराम मिळेल. काळ्या चहाचे नियमित सेवन केले तर अनेक प्रकारच्या कॅन्सरपासूनचा बचावसुद्धा होऊ शकतो. जर गॅस ॲसिडिटीचा त्रास होत असेल तरीसुद्धा काळा चहा जर आपण घेतला तर त्याचेसुद्धा आपल्याला काहीसुद्धा त्रास होणार नाही. त्यामुळे आपण काळ्या चहाचे सेवन केले पाहिजे आणि दररोज काळा चहाच घेतला पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.